नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. धुलीवंदनाच्या दिवशी वरुण गांधी यांचे तिकीट भारतीय जनता पक्षाने कापले. वरुण गांधी गेल्या 5-7 वर्षापासून जे मुद्दे उचलत आहेत, जे मुद्दे जाहीररित्या अनेक वेळा बोलून दाखवित आहेत, ते मुद्दे जनतेच्या हिताचेच आहेत. त्यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा उचलला, त्यांनी बेरोजगारीचा मुद्दा उचलला, त्यांनी महागाईचा मुद्दा उचलला. हे सर्व मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत हे सांगायला कोणाचीही गरज नाही. भारतात आतापर्यंत अशी पद्धत होती की स्वपक्षीय असो की इतर पक्षातील असो, कोणत्याही पक्षातील खासदाराने किंवा प्रमुख व्यक्तीने काही मुद्दे मांडले किंवा मागण्या केल्या तर त्यावर विचार करण्यात येईल असे सांगण्यात येत होते. अटल बिहारी वाजपेयी पर्यंत किंवा काँग्रेसच्या मनमोहन सिंगांपर्यंत ही परंपरा चालू होती. अटल बिहारी वाजपेयी यांचा परदेशातील पाहुण्यांना परिचय करून देताना हे भारताचे भावी पंतप्रधान होतील असे सांगणारे नेहरू यांनी कधीही अटल बिहारी वाजपेयी विरोधी पक्षाचे आहेत याचा विचार केला नव्हता. आपल्या महाराष्ट्रातील अनेक पक्षातील नेते तावातावाने शाब्दिक भांडणे करतात, पण त्यानंतर सायंकाळी गोडी गुलाबीने आणि एका दिलाने चर्चा करतात, सोबत जेवतातही. म्हणजे ते परस्परांचे शत्रू नसतात. ही परंपरा आजही महाराष्ट्रात चालू आहे. आता आजच्या परिस्थितीत विरोधी पक्षाचे काही एक ऐकायचेच नाही असा विचार करून हा देश सुरळीतपणे कसा चालेल? वरुण गांधी यांनी जे जे प्रश्न उचलले ते कचऱ्याच्या पेटीत टाकण्यासारखे होते का? वरुण गांधी यांचे तिकीट कापले आणि त्यांच्या आईला दिले, म्हणजे मेनका गांधी यांना सुलतानपूर मधून तिकीट दिले. मुलाचे तिकीट कापल्यानंतर आई या तिकिटावर कशी लढणार? भारताचे गृहराज्यमंत्री टेणी यांच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर स्वतःची जीभ घातली. त्यात काही शेतकरी मरण पावले. ते आजपर्यंत मंत्री आहेत आणि त्यांना तिकीटही देण्यात आले आहे. इतर पक्षातील अनेक गणंग भारतीय जनता पक्षात दाखल झाल्यावर त्यांच्यावरील कारवाया बंद झाल्या आहेत आणि ते आज मोठ्या दिमाखात वावरत आहेत. 3-4 दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. त्याविरुद्ध संपूर्ण देशात निदर्शने सुरू आहे. दिल्ली आणि पंजाब मधील लोकसभेच्या अनेक जागा यामुळे अडचणीत येऊ शकतात. या बाबतीत भारतीय जनता पक्षाने विचार केला असेलच, पण 4 भिंती आड त्यांना जे रिपोर्ट मिळतात त्यावर विश्वास ठेवून आचारसंहितेच्या काळात ईडी कडून कारवाया सुरू आहेत. त्यामुळे आपले नुकसानही होऊ शकते याचा सत्ताधाऱ्यांनी विचार केलाच पाहिजे. वरुण गांधी अत्यंत सुसंस्कृत आणि विचार परिपूर्णतेने बोलणारे वक्ते आहेत. ते अतिशय उत्तम लेखक आहेत. त्यांचा जनमानसावर चांगला प्रभाव आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघात कार्यकर्त्यांची मोठी फौज उभी केली आहे. त्यांना तिकीट दिले असते तर त्यांना बोलावून थोडी समज दिली असती, तरी भारतीय जनता पक्षाला त्याचा फायदा झाला असता. ज्या संजय गांधी यांच्या धडाडीचा भारताच्या इतिहासात वारंवार उल्लेख केला जातो, त्यांचेच हे पुत्र आहेत. आणीबाणीचा कितीही विरोध केला तरी त्या काळात कुटुंब नियोजन आणि कार्यकालीन शिस्तबाबतचे दृश्य दिसत आहे. ते नक्कीच हिताचे होते, यात वाद नाही. तो जुना इतिहास उगाळण्यात काही अर्थ नाही आणि आणीबाणीचे समर्थन कोणीच करणार नाही. आज भारतीय जनता पक्षाला एक जागा जिंकण्याची गरज आहे. त्यामुळे अनेक ऐरेगैरे पक्ष आणि आयारामांना तिकिटे देण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षात पारंपरिक भाजपचे कार्यकर्ते किती आणि आयात केलेले किती याचा हिशेब केला तर काय दिसतंय? आपण महाराष्ट्राचेच उदाहरण घेऊ. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे यांची शिवसेना यांच्या 80 पैकी 20 आमदार मंत्री आहेत. भारतीय जनता पक्षाचा 105 आमदारांपैकी 10 मंत्री आहेत आणि त्या 10 पैकी जवळपास अर्थ काँग्रेस म्हणून आयात केलेले आहे. थोडीफार अशीच परिस्थिती देशाची आहे. त्यामुळे अनेक जुने जाणते संघ कार्यकर्ते आणि भारतीय जनता पक्षातील जुने नेते जवळजवळ अडगळीत पडलेले दिसतात. वरुण गांधी यांना प्रमोद महाजन यांनी भारतीय जनता पक्षात आणले, कारण आपल्या पक्षातही एखादा गांधी हवा असे त्यांना वाटत होते. पण आताच्या भारतीय जनता पक्षाला या गांधीचा गंधही नको असे दिसतंय. त्यामुळेच भाजप श्रेष्ठींनी या वरुणावर वरुणास्त्र फेकून त्यांचे तिकीट धारदार कैचीने कापून टाकले आहे. कापणाऱ्यांच्या मनात काय होते किंवा असेल हे आम्हाला ठाऊक नाही, पण भाजपचे हितचिंतक म्हणून आम्हाला पिलीभीत आणि सुलतानपूर या गांधी कुटुंबियांच्या हमखास निवडून येणाऱ्या जागांची भरपाई कशी होईल याची आम्हाला काळजी आहे. म्हणूनच हा प्रपंच. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये. बघत रहा महासागर. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.